UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वा क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका, राऊतांनी डिवचलं। भाजपाकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोडमॅपच्या आढावा बैठकीमध्ये मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचीही सीआयडीकडून चौकशी। भावाच्या हत्येमधील आरोपींना 100% शिक्षा व्हावी। न्याय मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा धनंजय देशमुखांचा निर्धार। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस। खासगीच नाही तर मनपाचेही काम बंद करण्याच्या सूचना। अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे गजबजले। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरीमध्ये मोठी गर्दी। सर्व बंगले, हॉटेल्स, लॉजचं बुकिंग फुल। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस। 31च्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित विराटची निराशाजनक कामगिरी। रोहितच्या 5 डावामध्ये अवघ्या 31 धावा तर विराटच्या 7 डावात 167 धावा। दोघांच्या निवृत्तीसंदर्भात सोशल मीडियावर चर्चांना उधाळ। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।